कलप मोठ्या प्रमाणात चालतोय, मटका तिथं मोठ्या प्रमाणात चालतोय. वारंवार आम्ही निवेदन दिवसात कुठलीही कारवाई होत नाही. म्हणून आज आमच्या सरकुलीगावच्या सगळ्या माता भगिनी आहेत, सगळे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना 3 ते 4 दिवसाची मुदत दिली आहे. जर 3-4 दिवसामध्ये आमच्या गावचे जे अवैध धंदे आहेत, मग दारू असेल, मटका असेल किंवा कलप असेल, जर नाही बंद झाला तर आम्ही स्वतः या ठिकाणी कार्यालयाला येऊन कुलप लावल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी असं त्या पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. महिलांना बाहेर पडावं लागतं, एवढं मस्तवाल झालेत का अवैध धंदेवाले? कुणाचा राजकीय काय वरद हस्त आहे असं काय? त्या व्यवसायाला राजकीय हस्त आहे. तिथले काय गावचे पुढारी सुद्धा त्याला पाठिंबा देत आहेत. खरं तर ह्या दारूमुळं, मटक्यामुळं अनेकांनी जमिनी विकलेल्या आहेत. दारूमुळं 15-15, 20-20, 25-25 पोरं, अनेक शेतकऱ्याची पोरं, तिथले कुटुंबातील पोरं त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात. काय दारूमुळं किडन्या खराब झाल्या, काय लिव्हर खराब होऊन त्या ठिकाणी मयत झालेले आहेत. आता आणि किती दिवस ही वाट बघणार आहेत? अजून जवळ 100 ते 150 तरुण पोरं त्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांची कधी काय मयत होईल सांगता येत नाही, अशी स्टेपला आहेत. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळं या ठिकाणी जनजागृती केली. दत्ताभाऊ असतील, सुने काका असतील, सगळे आमचे प्रवीण बाबा, रामभाऊ दिघे, सगळे म्हणजे आमचे समाजदादा, सगळेच सर्व ग्रामस्थ, सर्व समविचारी आघाडीचे सर्व नेतेगण, पदाधिकारी सगळ्यांनी या ठिकाणी 2-3 दिवस जनजागृती केली. आज या ठिकाणी सगळ्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी महिला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आम्ही समविचारी आघाडीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आम्ही त्यांना सांगितलंय, आपण जर ह्या उत्पादन शुल्क अधिकारी असतील, आपल्या पंढरपूर विभागाचे DYSP IPS अधिकारी डबळे साहेब, त्यांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहे, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. 18 तारखेला उत्पादन शुल्क मिनिस्टर शंभूराज देसाई या ठिकाणी येणार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही महिलांना बरोबर घेऊन निवेदन देणार आहे. जर त्याच्या अगोदर नाही त्यांनी दखल घेतली तर इथला अधिकारी असतील, आमचे बीट हवालदार असतील, त्यांना सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार आहे. अशा ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. दारूमुळे काय झालं, माझ्या मुलीचं लग्न मी इथं सरकुल गावात दिली होती, तुषार गालखड्यांना. 8 महिन्यात ती दारू पिऊन लिव्हरवर सुजून ती काय आता जगात नाही. माझी मुलगी आता माझ्या घरी. 8 महिन्यात जर असं संसार उद्ध्वस्त होत असेल, ती दारू पिऊन करायची का या गावात? त्याच्यामध्ये वर्ष झालं आता, वर्ष झाले ती वाढलेली. एकाच घरातली 4 माणसं गेले दारू पिऊन गेली. आता महाग त्यांच्या घरात कोण असं म्हणजे एक हाय ते मुलगा आणि माई लेकरच आहे ती घरात. आता बघणार त्यांचं कोण नाही करायचं. तरी मोर्चा काढला ह्यासाठी की दारूबंदी झालीच पाहिजे, नाहीतर आता मरण्याशिवाय पर्याय नाही बायकांना. वाटोळ होतायच की. झाले की राहिले बायांनी कष्ट करायचं, घरात कमवायचं, लेकरं सांभाळायची, दारू पण लोळायचं. कशासाठी नवरं पाहिजे आम्हाला? आमची मुलं पाहिजे आम्हाला, आमचं कुटुंब पाहिजे, चांगलं पाहिजे. दारू आम्हाला दारू बंद केली पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे. ह्यासाठी मोर्चा आणला इकडं. अड्डावाल्याला काय सांगाल? अड्डावाल्यांना काय पकडायचं, त्यांना दारूबंदी करायला लावायची. काम करा, चांगलं जगा, आम्हाला पण जगू द्या. ओके. बर, काय झालं? पोरग दारू पिते काय? मुलगा आहे, हां ते दारू रोज प्यायला लागले. हां त्याला तिकडे नेते, ती नदीकडे वाळू काढा म्हणते ती, हां गाडी धरलीच उभा राहा म्हणते ती. दारू पिते. नवरा पण नाही दारू पिते. हां रोज दारू पिऊन आम्हाला रोज भांडायचं घरात. वाईट वाटत असेल कुठं तर? वाईट वाटतं की रोज आम्हाला जेवण सुद्धा करायला पाहिजे. मनानच येते. काय कशामुळे अवस्था झाली दारूमुळे? आमच्या सासूबाची पण भांडणं दारूमुळेच व्हायची. हां लेकाची बाजू त्यांनी घेते की मला पण वाईट म्हणते. हां प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागला म्हणून. प्रपंच पूर्ण उद्ध्वस्त झालेलं. थांबा मी विचारले की सांगायचं. नाव सांगा. बर, कशाला आला इथं? दारू पिऊन लय धिंगाणा करते ती. दारात दारू सुगंध, इकडे दारू सुगंध, लेकरं एकच लिकूर पितं बघा. त्याची 2 मुलं आहेत ती. त्या मुलाला सुद्धा नीट बोलत नाही. दारू पितं, रातचं पितं, दिवसात पितं, आम्हाला झोप येऊ देत नाही. आणि आम्हाला काय दिसत नाही. नवरा माझा येडा झाला, बिन लग्नाची एक पोरगा आहे. ती म्हणते त्याच्या पायात माझं लग्न होईना, आम्ही काय खाऊन जाऊ का, तुला सोडून जाऊ? मग आम्ही कुठं जायचं? व तुकडं मागायला सुद्धा आम्हाला जायला दिसत नाही. कुठं जायचं? म्हणजे दारूचं एवढी पाक तुम्ही बंदी करा. एवढा आहे पोरग? पोरगा आमचं मोठं आहे, म्हणजे 35 वर्षाचं पोरगा आहे. हां सांभाळता नाही? ती सांभाळत नाही पोरगा. दुसरं बिन लग्नाचे एक सांभाळतात. दारूमुळे वाटच व्हायला लागली सगळं. समजा वाटून ना त्याला आई म्हणत नाही का, त्याची लेकरं सुद्धा म्हणत नाही, आई नाही म्हणत. दारू पिता नाही म्हणते, मी का पिलो म्हणते. कुठं चालली आहे म्हणला सकाळी, यानं चालले जाऊ, तुला काय करायचं?
आता ऐकणाऱ्याला काय सांगाल यातनं? विकणाऱ्याला काय सांगा आता तुम्ही तेवढी बंद करा अजून सांगितलं ना आमचं नाही. गावात दारूबंदीसाठी एवढा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्या आमच्या डोक्यात बाकीच्या विकासाचं मुद्दं होतं, परंतु महिलांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावून दारूच्या ह्या समस्या आम्हाला बोलवून घरी सांगितल्या आणि एवढ्या प्रचंड समस्या ऐकल्यानंतर आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्याचा विचार केला आणि आपल्याला पहिल्यांदा आपल्या DYSP साहेबाला आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांना भेटून आपण महिलांचं निवेदन देऊया असं आमचं ठरलं आणि समविचारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही बैठक लावली. या बैठकीतून आम्ही महिलांचे प्रश्न जाणून घेतले आणि आज इथं दगडे साहेब असतील किंवा राज्य उत्पादन शुल्कचे सर्व अधिकारी असतील यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलं. आम्हाला ह्या कामासाठी या तालुक्याचे आमदार समाधानदादा आवताडे असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि गाव हे 100% दारूबंदी मुक्त झालं पाहिजे हा अजेंडा आम्ही घेऊन उतरलोय आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि सरकोली गाव हे पैलवानांचं गाव, अधिकाऱ्यांचं गाव, या गावाला परत एकदा जुनं दिवस आणून दारूबंदी मुक्त गाव करूया एवढा आम्ही या ठिकाणी जाहीर प्रशासनाला आवाहन करतो. माननीय मुख्यमंत्री असतील, उत्पादन शुल्क मंत्री असतील यांनाही आम्ही या सरकोली गावाच्या वतीनं आवाहन करतो की या आव्हानाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आमचे गावची सरकोली गावची 100% दारूबंदी व्हावी एवढीच विनंती करतो.